नवापुरात जनसागराचा दादांना निरोप, पक्षभेद विसरून सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेने शहर हेलावले। राजकारणातील एक धगधगतं नेतृत्व आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय। याच भावनेतून नवापूर येथील टाउन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात नवापूर शहराने पक्षीय राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र आले। टाउन हॉलचा परिसर यावेळी अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी आणि भावुक वातावरणाने भरून गेला। आपले पक्षाचे नेते भाऊसाहेब आहेतच, परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागला आणि 24 डिसेंबरला जेव्हा अजितदादांनी आम्हा सर्व टीमला भेटायला बोलवलं होतं, भाऊसाहेबांचा हात पकडला, 10 मिनिटाचा हात सोडला आणि एवढे खुश होते, कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकतर्फी सत्ता ही फक्त नवापूर तालुक्यात आलेली होती, नवापूर शहराची आलेली होती। जेव्हा भाऊसाहेबांनी स्वागत केलं आणि मला बोलवलं, नगराध्यक्ष कुठे साथ बोलो, मी गेलो, माझा हात पकडला, विचारलं, बोला तुमचं वय काय आहे? मला खालून तो वरती पर्यंत बघत होते। मी बोललो, दादा 43 कंप्लीट झालं, आता 44 चालू आहे, कुठं बोलतात? मी बोललो, दादा आधार कार्ड सोबत कारण मजाक करतो मी, माहिती आहे म्हणजे तुमचं, कारण ते 2 वर्षापासून मी आणि भाऊसाहेब नेहमी दादांपर्यंत जात होतो, म्हणून दादा ओळखत होते। दादा बोलले, याचा नंबर घे, आपल्या ग्रुपला ऍड करा। मला मोजून 3 मिनिटांमध्ये दादाच्या ग्रुपला ऍड केलं आणि आजही त्या ग्रुपमध्ये मेसेज येतात की विकास कामं काही करायचे असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करा, मेसेज करा। एवढं प्रेम या पक्षाने आपल्याला दिलं होतं, परंतु ते नेत्याला मान्य नव्हतं, म्हणून मध्ये असा आघात झाला। आज आपल्याला असं वाटतं की आपण पोरकं झालो। 3 दिवस तर नक्कीच पोरके झाल्यासारखं वाटत होतं, पण काल 5 मिनिटानंतर नक्कीच आशेचे किरण आपल्याला दिसायला लागले की आपल्या मागे कोणीतरी अजून आहे। जी सेम अजितदादांची काम करण्याची स्टाईल होती तीच ताईमध्ये मी असेल, कारण ताई अजितदादांचा जो स्टाफ होता, अजितदादांचा जो अधिकारी वर्ग होता, तो जसा ठेवतील आणि त्या अधिकारी लोकांना माहिती आहे की भरत गावित कोण आहे, नवापूर तालुक्याची काय कामं यांची पेंडिंग आहेत आणि ती करायचे। त्यासाठी येणाऱ्या दिवसात आपण शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याच्या विकासासाठी जे कामं करायची ती नक्कीच करू। आज श्रद्धांजली वाटताना वाईट वाटतं, मन भरून आलेले, पण दादा शेवटपर्यंत काम करत राहिले, तसंही आपल्याला शेवटपर्यंत काम करायचे, दिलेले वचन, दिलेली आश्वासने पाळायचे, जास्त वेळ न घेता। जेव्हा 2 वर्ष आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि तेव्हा दादा पूर्ण कारखान्याचं दप्तर स्वतः मांडीवर घेऊन 2-3 तास वाचत होते। एवढा मोठा नेता, एवढा राज्याचा उपमुख्यमंत्री, 6 वेळेस उपमुख्यमंत्री बघलेला नेता आणि आपल्या कारखान्याचं दप्तर एक शब्द वाचत होते, तेव्हा वाटायचं की ही व्यक्ती फार थोर आहे, कारण आज कोणाकडे निवेदन द्यायला गेलं तर ते बघतीने घेतात आणि पीएकडे देतात। आणि जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा 2 तास आपल्या कारखान्याचं दप्तर चेक केलं आणि दप्तर चेक केल्यानंतर भाऊसाहेबांच्या पाठीवर हात पडला, परत घालू नको, मी तुझ्या मागे तुझा कारखाना चालू करेल। तेव्हा आशाचे किरण दिसत होतं। जेव्हा आपण या तालुक्यात, जिल्ह्यात राजकारण करत असतो, समाजकारण करत असतो, तेव्हा असं वाटायचं की माणिकराव दादा गेल्यानंतर आपल्याला एक दुसरे दादा मिळालेले आहेत, पण आज ते दादा आपल्यात नाही। श्रद्धांजली वाचताना फार मोठं मन करून बोलावं लागतंय, कारण जे आपण निवडणुकांमध्ये आश्वासन दिलं होतं आणि त्या निवडणुकांमध्ये आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्राची तिजोरीची चावी ज्यांच्याकडे होती ते नेतृत्व आज हरपलेलं आहे। पण खचून न जाता येणाऱ्या दिवसात आपल्याला जे विकास कामं करायचे ते करण्यासाठी काल आदरणीय सुरेंद्रताईंनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली। 3 दिवस होत नाही, पण लगेच त्याने शपथ घेतली। कदाचित टीका करणारे टीका करत आहे, पण तो 100 लोकांमध्ये 99 चांगले असतात, एक टीका करणारा असतो, त्याच्या मागे न लागता ते एक संविधानिक पद आहे आणि ते पद जास्त टाइम एकटं ठेवलं जात नाही। इंदिरा गांधींचा जेव्हा मृत्यू झाला सकाळी 9:30 वाजता, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 2 वाजता डिक्लेअर केलं की इंदिरा गांधी या
हयात नाही, त्यांचा मृत्यू झाला आणि 6 वाजून 45 मिनिटाला राजीव गांधींनी शपथ घेतली होती. त्यांची तर अंत्यविधी झालेली तरी त्याच दिवशी सेम डे शपथविधी झाली होती. एक प्रोटोकॉल असतो, काहीतरी अडचणी असतात तांत्रिक आणि म्हणून हे निर्णय घ्यावे लागतात. म्हणून मी नवापूर तालुकावासियांना शहरवासियांना एकच सांगेल की आपल्या दादांनी मागवलं. जिथं जिथं पक्षाची मिटिंग व्हायची, जिथं जिथं आमदारांची मिटिंग व्हायची, त्या मिटिंग मध्ये मला सुद्धा बोलवलं व्हायचं आणि माझं नाव माझ्या गाडीत अजून सुद्धा लिहिलेलं आहे, भरत गावित आणि पद खाली लिहिलेलं उमेदवार. जे हे आज सुद्धा दादाच्या लिस्ट मध्ये मी तोच आहे दादांचा. दादांनी कधीच तो भेदभाव केला नाही की बा हा आता याचा पराजय झाला म्हणजे हा गेला नाही. दादांनी मला ऊर्जा दिली, ताकद दिली आणि प्रत्येक वेळी जे जे कामं घेऊन गेलो ते त्या कामामध्ये मदत केली. नवापूरच्या रंगबावलीवरनं जी पाटचारी आहे त्या पाटचारीला मला निधी लागला होता. दादांना पत्र दिलं, दादांनी पत्र वाचलं, दादांनी लगेच संबंधितांना सांगितलं अरे हे भरतला निधी द्यावा लागेल. 26 कोटी रुपये दादांनी निधी मिळवून दिला. फार मोठी गोष्ट आहे की त्या ठिकाणी कुठला शेतकरी गेला नाही, कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही. आज जर माझी पाटसारी बघितली ती पाटसारीतनं पाणी बंद आहे. दादांनी सगळं ऐकलं आणि एका मिनिटात सांगितलं की याला त्या ठिकाणी निधी दिला गेला पाहिजे. जे सांगायचं तात्पर्य असं की कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस तो होता. मी माझ्या जीवनामध्ये भरपूर अर्ध आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं. काँग्रेसमध्ये एकमेव नेता होता स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब की ज्यांनी कार्यकर्त्याला ऊर्जा दिली, कार्यकर्त्याला ताकद दिली. आणि त्याच्यानंतर मी जर दुसरा नेता जर बघितला असेल तर पितृतुल्य अजित दादा होते की त्यांनी कार्यकर्त्याला ताकद दिली. जेव्हा या सगळ्या टीमला निवडून घेऊन गेलो, दादा इतके खुश झाले की दादांनी हात माझा सोडत नव्हते, इतका घट्ट हात दादांनी माझा धरला आणि दादांना म्हटलं दादा 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. जेव्हा आढावा मिटिंग होती, आढावा मिटिंग मध्ये नरेंद्र भाऊ आम्ही सगळे एकत्र होतो. दादांनी विचारलं भरत नवापूरचं काय परिस्थिती राहील. म्हटलं दादा तुमच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष आणि 12+ आपण नगरसेवक निवडून आणण्याची माझी तयारी आहे आणि ते आपण निवडून आणू त्याच्यासाठी मी मेहनत करेन. दादा तिथलंच मला असं करत होते की यस बा मला तुझं बोलणं आवडलं पण त्याच्यासाठी तुला मेहनत परिश्रम करावा लागेल. म्हटलं हो दादा, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि ही सगळी टीम मी तुमच्याकडे घेऊन येईल. आणि त्याच पद्धतीने झालं. दादांकडे घेऊन गेलो, सगळ्यांची दादांनी वेळ आम्हाला दिली. दादांनी आमच्या बरोबर फोटो काढले, सगळ्यांना सांगितलं. नजवे भाऊन आम्ही साहेबांना सांगितलं की दादा आभार तर मानायला तुम्हाला यावेच लागेल. म्हणे हो. म्हटलं दादा नक्की येणार. म्हणे हो, शब्द दिला तुला. ही महानगरपालिकेची आचारसंहिता संपली की मी परत तळोद्याला आणि नवापूरला आभार मानायला येईल आणि अजून 4 महिने मी पालकमंत्री आहे म्हणे, लक्षात राहू द्या म्हणे. असं दादा बोलले की अजून 4 महिने हे पालकमंत्री पद माझ्याकडे आहे. म्हणजे दादांचा सांगायचा अर्थ आम्ही समजून गेलो की या 4 महिन्यामध्ये तुला अजून तुझ्या नवापूरसाठी, नंदुरबार जिल्ह्यासाठी काही विकासाचं पाहिजे असेल तर सर्व द्यायची तयारी आहे. परिश्रम केले, त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि राष्ट्रवादीला पुन्हा तो एक आशेचा नवा किरण दिला की त्या ठिकाणी त्यांनी सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. आणि कालपर्यंत आम्ही थोडस वेगळ्या चिंतेत होतो, पण आजपर्यंत नवीन उमेद तयार झाली. नवीन पर्व अजित पर्व जे आहे ते अजित पर्व थांबणार नाही. धनंजयने खरोखर सांगितलं की हे अजित पर्व थांबणार नाही, हे अजित पर्व चालूच राहणार. आणि जे शब्द, जे आश्वासन
या नवापूर वासियांना जिल्ह्याला दिलेलं आहे ते आश्वासन 100% पूर्ण करण्यासाठी हा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने लागेल. जो राष्ट्रवादी पक्ष जो एक संघ होता, काल सुद्धा नंदुरबारला सर्वपक्षीय सभा झाली, त्या ठिकाणी हेच सांगितलं, आताही सांगतो की एक संघ होऊन या नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्याचा कामासाठी आम्ही एकत्र येऊ. जे त्रिकूट होतं देवेंद्र भाऊंचं, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं, हे त्रिकूट होतं कुठंतरी ते